श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 22 जानेवारी आणि आपल्याला माहीत आहे की उद्या तब्बल 500 वर्षानंतर अयोध्या नगरीमध्ये भव्य मंदिरामध्ये श्रीराम जे आहेत तर ते विराजमान होणार आहेत. उद्याचा दिवस जो आहे तर तो आपल्यासाठी जणू दिवाळीच असणार आहे आणि या दिवशी आपल्याला दीपोत्सव हा साजरा करायचा आहे. या दिवशी आपल्याला तुम्ही 108, 1000 कितीही दिवे लावू शकता. आपल्याला या दिवशी दिवाळीमध्ये ज्याप्रमाणे आपण दिवे लावतो त्याप्रमाणे दिवे लावायचे आहेत, परंतु कमीत कमी तुम्ही 5 दिवे तरी प्रज्वलित करायचे आहेत. आता हे 5 दिवे आपण कुठे लावायचे, हे दिवे घेताना ते कोणत्या धातूचे घ्यायचे, त्याप्रमाणेच दिव्यामध्ये आपण तेल की तूप वापरायचं. आणि या दिवशी आपण हा जो दिवस आहे तर तो कसा साजरा करायचा, आपल्या घरी कोणत्या गोष्टी करायच्या याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. आता आपल्याला काय करायचं आहे, उद्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती लवकर उठायचं आहे, स्नान आटोपायचं आहे. स्नान करताना आपण ज्याप्रमाणे दिवाळीचं अभ्यंग स्नान करतो तर त्याप्रमाणे करायचं आहे. यानंतर आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे, मुख्य दरवाजाच्या बाहेरील जागा स्वच्छ करायची आहे, रांगोळी काढायची आहे. यानंतर आपल्याला आपल्या उंबरट्याला हळदीचे लेपन सुद्धा करायचं आहे. त्यासोबतच मुख्य दरवाजावरती ओल्या कुंकवाने किंवा हळदीने आपल्याला स्वस्तिक चिन्ह हे सुद्धा काढायचं आहे, कारण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये स्वस्तिक हे अतिशय शुभचिन्ह मानलेलं आहे, त्यामुळे ते सुद्धा आवर्जून काढायचं आहे. यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये देवांची विधिवत पूजा करायची आहे. तुम्ही तुमचं देवघर जे आहे तर ते फुलांच्या माळांनी सुद्धा सजवू शकता. तुम्हाला जेवढं सजवता येईल तर तेवढं सजवायचं आहे. त्यासोबतच तुम्हाला श्रीरामांची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे. श्रीरामांचा फोटो असेल, मूर्ती असेल त्याची पूजा करा आणि जरी नसेल तरी सुद्धा आपल्या देवघरामध्ये जे बाळकृष्ण आहेत तर त्यांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. त्यासोबतच आपल्याला ज्या अक्षता मिळालेल्या आहेत, ज्या अक्षता अयोध्येवरून आलेल्या आहेत तर त्या अक्षतांचं आपल्याला काय करायचं आहे, तर या अक्षता आपल्याला श्रीरामांना अर्पण करायच्या आहेत. तुम्ही तुमच्या देवघरामध्ये श्रीरामांना या अक्षता अर्पण करा. श्रीरामांचा फोटो नसेल तर कृष्णाला या अक्षता अर्पण करायच्या आहेत. त्यासोबतच यातील काही अक्षता या आपल्याला नवीन लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत. या अक्षता आपल्या पायाखाली येणार नाहीत तर याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यासोबतच मुख्य दरवाजाला आपल्याला 11 आंब्यांच्या पानांचं तोरण सुद्धा लावायचं आहे. झेंडूची फुले आणि आंब्याची पाने, तर असं तोरण बनवून हे तोरण सुद्धा आपल्याला मुख्य दरवाजाला उद्या लावायचं आहे. आपल्याला रामरायांचं स्वागत हे आपल्या घरी करायचं आहे. तसेच तुम्हाला उद्या श्रीराम मंत्राचा जप हा सुद्धा कमीत कमी 108 वेळेला करायचा आहे. त्याप्रमाणेच रामरक्षा स्तोत्राचं पठण करायचं आहे. हनुमान चालीसा जे आहे तर त्याचं सुद्धा पठण करायचं आहे. तर अशा आपल्याला सेवा सुद्धा उद्याच्या दिवशी करायच्या आहेत. त्यासोबतच तुम्हाला जेवढ्या गोष्टी चांगल्या करता येतील तर तेवढ्या चांगल्या गोष्टी करायच्या आहेत. तुम्हाला दानधर्म सुद्धा या दिवशी करायचा आहे आणि तुम्हाला 5 दिवे तर हे सुद्धा नक्की लावायचे आहेत. हे दिवे तुम्ही संध्याकाळच्या वेळेला लावायचे आहेत. हे दिवे आपण संध्याकाळी लावणारच आहोत, पण तुम्ही जेव्हा रामरायांची विधिवत पूजा करणार असाल तर त्यावेळेला त्यांच्या समोर आपल्याला एक अखंड दिवा लावायचा आहे. म्हणजे जो दिवा जास्त वेळ तेवत राहील तर असा एक मोठा दिवा लावायचा आहे. आणि संध्याकाळी जे 5 दिवे लावणार आहात तर ते आपल्याला आपला एक तुळशीजवळ दिवा लावायचा आहे. तसेच या दिव्यामध्ये तुम्हाला वात जी वापरायची आहे तर ती जोडवात वापरायची आहे आणि तुम्ही तेलाचा वापर केला तरी सुद्धा चालेल. असं काही नाही की तुपाचाच दिवा लावायला हवा, आणि शक्य असेल तर तुम्ही तुपाचा वापर सुद्धा करू शकता किंवा रेडीमेड जे तुपाचे दिवे मिळतात तर ते लावलेत तरी सुद्धा चालतील. एक दिवा तुळशीजवळ लावायचा आहे, एक दिवा आपल्या स्वयंपाकघरामध्ये लावायचा आहे. स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो आणि त्यामुळे आपल्याला स्वयंपाकघरामध्ये सुद्धा एक दिवा लावायचा आहे. आणि 2 दिवे जे आहेत तर ते तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर, एक उजव्या बाजूला एक डाव्या बाजूला, तर असे मुख्य दरवाजाबाहेर 2 दिवे लावायचे आहेत. आणि उरलेला एक दिवा हा तुम्ही तुमच्या मोकळ्या जागेमध्ये, अंगणामध्ये किंवा गॅलरीमध्ये लावू शकता. त्याप्रमाणेच तुम्ही या 5 दिव्यांव्यतिरिक्त सुद्धा अजून इतर दिवे, ज्याप्रमाणे आपण दिवाळीमध्ये रोषणाई करत असतो तर त्याप्रमाणे सुद्धा दिवे लावू शकता. नदीच्या किनाऱ्यावरती लावू शकता. तसेच श्रीराम मंदिर जर जवळ असेल तर त्या ठिकाणी तुम्ही दिव्यांचं दीपदान सुद्धा करू शकता. म्हणजे
11, 51, 21 किंवा 108 दिवे हे श्रीराम मंदिरामध्ये तुम्ही प्रज्वलित करून तेथेच ते दानसुद्धा करू शकता. उद्याचा दिवस हा अगदी सोन्याचा दिवस आहे, त्यामुळे नक्की तुम्हाला शक्य असेल तर श्रीराम मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही दीपदान करा. कारण दीपदान केल्याने आपल्याला अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य जे आहे तर ते प्राप्त होत असते आणि दीपदानाला आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे श्रीराम मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही दीपदान करू शकता. नदीच्या किनाऱ्यावरती सुद्धा तुम्ही दीपदान करू शकता. तुमच्याजवळ जर नदी असेल तर आवर्जून तुम्हाला संध्याकाळी त्या ठिकाणी सुद्धा दीपदान हे करायचं आहे. आणि अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला उद्याचा जो दिवस आहे तर हा दिवस साजरा करायचा आहे.